अजिबात विश्वास नाहीये इंद्रा यावर. कसं समजवू मी तुला? इंद्रा, मी काही कुकुलं बाळ नाहीये मला समजवायला. सगळं कळतं मला. तू इथे येऊन काय बोलतोस आणि बाहेरनं काय शिकून येतोस ते. आहे कुठे ती? ती जरा बाहेर गेली. आपल्यात आग लावली, भांडणं लावली आणि गेली बाहेर. हेच तर हवंय ना तिला. इंद्रा, माझ्यापासून तोडते ती तुला. कळत का नाहीये रे? एका आईपासून तिच्या लेकराला दूर करते ती. नाही, असं काही नाहीये. तू का गैरसमज करून घेतेस? हे बघ, राणी माणसं तोडणारी नाही, जोडणारी आहे. हो का? म्हणजे आता जन्मदात्या आईपेक्षा त्या आत्ताच्या आलेल्या पोरीवर तुझा जास्त विश्वास आहे. आती अहो, तुम्ही तर काही बोलूच नका हो. तुमच्यावर काय काळी जादू केली ना त्या पोरीने देवाच ठाऊक. आई, तू का गैरसमज करून घेतेस नेहमी? तू ना एकदा तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे. तिने नेहमी आपल्या भल्याचाच विचार केलाय. झालं? काय उपयोग झाला माफी मागून, सांग ना. आई, शेवटी तुला तिचंच बरोबर वाटतंय ना, मग तिचंच ऐकत बस ना. माझी माफी मागायची काहीच गरज नाहीये. कारण माफी मागू नये, शेवटी तू मला दुखावणारच आहेस. मग कशाला मागतोयस माफी? ऐक, तिचंच ऐकत बस. आई अगं मी जरा स्वभावाला औषध नसतं. काळ हे एकमेव त्याच्यावरचं औषध आहे. आम्हाला खात्री आहे एक ना एक दिवस मालतीलाही पटेल राणी किती चांगली मुलगी आहे ते. तोपर्यंत मागच येत नाहीये. आता मी मस्करीत निघून आले खरं, पण हे जर नाही आलं तर काय करायचं मी? आता परत पण जाता येणार नाही. आता घरीच जावं लागेल मला. राणी, या पंख्याला बी आताच बंद पडायचं होतं. इथं गरमीनं माणूस शिजून चाललंय नुसतं. त्या गरमीनं जीव चाललाय नुसता. अहो, तुमचा पंखा होणार आहे का आजच्याला दुरुस्त? अगं करतोय की प्रयत्न. हा, तवर इथं गरमीनं जीव जाईल माझा. अगं वाईच कळसोच होत चालय बघ आता. अगो बया, राणे काय ग? तू आता अचानक इथं कशी काय? का ती माझ्या घरी नाही येऊ शकत का? अगं तसं नाही बाई. आता आम्ही केव्हा म्हणलंय का तुला इकडे येऊ नको असं? पण अशा अचानक कशी काय आलीस? राणी, काय ग? काय भांडण करून आलीस का काय सासरवरनं? का तिकडे भांडण झाल्यावरतीच येते का मी इकडे? अगं तसं नाही ग, तू अशी एकदम आलीस ना म्हणून विचारलं तिनं. मग काय पुढच्या वेळेपासून विचारून येऊ का तुम्हाला? सुरखे, आज गरमी खरंच लय वाढलेली दिसते. मला बी तसंच वाटतंय. मला कळतंय हा तुम्ही दोघं काय बोलताय ते. हे माझ्या आई वडिलांचं घर आहे. मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी इकडे येऊ शकते. तुम्ही दोघांनी मला काही विचारायचं नाही. मुलीचं लग्न झालं म्हणून तिचा काय आई वडिलांच्या घरचा हक्क गेला का? हे घर माझं होतं, आहे आणि कायम राहणार आहे. मी पण बघते मला कोण आणते. अगं हो राणी, अगं किती बोलशील? आम्हाला काय जोड झालीस मी तू? अगं हे तुझंच घर आहे. नाही तर काय. अगं आम्ही का म्हणलोय तुला इथं येऊ नको म्हणून? हा, मला तर वाटतंय बड्याच तेल वांग्यावरच निघतंय बघा. म्हणजे दुसऱ्या कुणाच तर राग आपल्यावर काढायचं चाललंय इथं. काय ग राणी, रुसलीस का?
जावई बापूंवर. अरे कोट्या, राणी रागवली माझ्यावर. काय बोलताय? अरे रागवून निघून गेली होती घरातून. आता मला कळत नाहीये मी करू काय. आता काय खरं नाही. तुम्हाला राणीचा राग माहिती नाही. ती एकदा चिडली ना 4-4